नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक. सेलू शहरात पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांचा जन्मोत्सवानिमित्त ईद ए मिलादुन्नबीचा पवित्र सण धार्मिक उत्साह आणि सर्वधर्मीय सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मुस्लिम बांधवांचा भव्य मिरवणुकीचे हिंदू आणि बौद्ध बांधवांनी स्वागत करत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला. ईद ए मिलादुन्नबी निमित्त शहरातील विविध मशिदींमध्ये कुराण शरीफचे पठण आणि विशेष धार्मिक विधी करण्यात आले. देशासह संपूर्ण जगात शांतता, समृद्धी आणि बंधुभाव नांदावा यासाठी विशेष दुवा करण्यात आली. त्यानंतर जोशीनगर येथील मशिदीपासून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. शेकडो मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तरुणांनी शिस्तबद्ध सहभागातून पैगंबरांचा मानवता, प्रेम आणि शांततेचा शिकवणीचा संदेश दिला. मिरवणुकीदरम्यान सर्वधर्मीय ऐक्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. विकास चौकात हिंदू आणि बौद्ध बांधवांनी मुस्लिम बांधवांची गडाभेट घेऊन स्वागत केले. ईदी फाउंडेशन, गरीब नवाज तंजीम कमिटी, गरीब नवाज मस्जिद कमिटी आणि नवचैतन्य बुद्धविहार समितीच्या वतीने सहभागी नागरिकांना अल्पोहार आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. मिरवणूक जोशीनगर आणि घोराड गावातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बाजार चौकातील मशिदीत मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी देश, समाज आणि मानवतेच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. ईद ए मिलादुन्नबीचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी सेलू पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभागामुळे ईद ए मिलादुन्नबीचा हा सोहळा धार्मिक उत्सवाबरोबरच एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा ठरला. नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीसाठी आशिष धापुडकर, सेलू. विश्वसनीय आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.